आंबेगाव तालुक्यामध्ये बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026 ते बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 या कालखंडामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 750वा प्रकट दिन सोहळा, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 375वा वैकुंठगमन सोहळा तसेच श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351वा राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराज स्वलिखित श्री मंचरी ग्रंथाची भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी संपन्न झाली. प्रत्येक दिवशी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये कीर्तन रूपी सेवा समर्पित होत आहे. त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये प्रवचन रूपी कार्यक्रम संपन्न होत आहे. तसेच सायंकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये हरिपाठ संपन्न होत आहे. सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये कीर्तन रूपी सेवा पुन्हा समर्पित होते आणि कीर्तन रूपी सेवेनंतर अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. दररोज कीर्तन रूपी सेवेला 10 ते 15,000 भाविक भक्त उपस्थित असतात. बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं काल्याचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर काल्याच्या अन्नदानाने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या कीर्तनरूपी महोत्सवामध्ये तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळींनी कार्यक्रमासाठी अन्नदान, अल्पोपहार, साऊंड सिस्टीम, लाईट सिस्टीम तसेच मंडप व्यवस्था, मैदान व्यवस्था, आरोग्य सुविधा, रांगोळी व्यवस्था आणि हा कार्यक्रम घरी पाहता यावा म्हणून लाईव्ह TV चॅनलला व्यवस्था याचं योगदान दिलं आहे. त्या सर्वांचं आभार. तसेच समस्त आंबेगाव तालुका वारकरी संप्रदाय यांच्या वतीनं या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे असं आवाहन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक निलेश पडवळ आणि हरिभक्त परायण प्रसिद्ध निवेदक अमित कातळे हे करतायत. उत्तम टावरे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव.